नाना पटोले यांचे एक ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आलंय। रखरखत्या उन्हामध्ये घोडभर पाण्यासाठी कसरत करणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ नाना पटोले यांनी ट्विट केलाय। पटोलेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओची एबीपी माझाच्या टीमने सत्यता पडताळली असता हा व्हिडिओ पोहरादेवी असल्याचं समोर आलंय। बंजारा काशी पोहरादेवी इथे उद्या मोदींच्या हस्ते विविध कामांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। त्याच कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकरता साधी पाण्याचीही व्यवस्था केली नसल्याचं विदारक वास्तव पटोलेंनी आता समोर आणलं। तर हाच तो व्हिडिओ आहे ज्याच्यावरून आता मोठी चर्चा रंगतेय। घोडभर पाण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वाशिम जिल्ह्यातील बंजाराकाशी असलेल्या पोहरादेवी इथे येणार आहेत आणि त्यांच्या दौऱ्यानिमित्त इथं मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आहे। जो साधारणतः 5,500 पोलीस त्यांच्या इथं बंदोबस्तासाठी इथं आलेले आहेत। मात्र पोलिसांच्या सोयीसाठी इथं पाण्याची सोय नाही असा एक व्हिडिओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करून सोशल मीडियावर एक या स्थितीचा खराखुरा एक नमुना इथं दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्याच ठिकाणी आहो। आपण बघू शकतो की हीच ती पाण्याची वाल आहे जिथला जो पोलीस कर्मचारी इथं पाणी पितानाचा व्हिडिओ दिसतोय। मागं पाण्याची टाकी दिसते आणि बाजूला लाईनीची अशी डिप्पी दिसते आणि हाच तो परिसर आहे जो एका ट्विटरच्या माध्यमातून नाना पटोले यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता की राज्यातील पोलिसांचे कसे हाल सुरू आहेत। पोलिसांच्या या व्यथा मांडणारा हा व्हिडिओ नाना पटोले यांनी ट्विट करून एक प्रकारे राज्यकर्त्यांना संदेश दिलेला आहे की बाबा तुमच्या कामासाठी पोलिसांचा असा वापर करू नये। एकूण जर पाहायला गेलं तर अशी परिस्थिती आणि अशी व्यवस्था बरी नाही हेच चित्र दाखवण्याचा नाना पटोले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे। एकूण आता पोलिसांची उद्याच्या दिवसभरात काय सोय होते हे बघावं लागेल। मनोज जैसाल, एबीपी माझा, पोहरादेवी, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।